आयोजक साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी मी माझी कविता पाठवत आहे. कवितेचे शीर्षक आहे दोषा पलीकडचा स्त्रीजीव. स्त्री मानसिकतेमुळे स्त्रीविश्व आकार घेते. या स्त्रीविश्वा शेजारी कुंपणाच्या पुन्हा अतिउग्र फुलांच्या सुगंधाने प्रेरित काही अडकल्यावरच समजले सापळा होता. केस तर दूरचे तिनं हातानेच गळवला आणि ती वेडी मोठ्या पाण्याच्या मुखजलासारखी आटली होती. त्या निश्चल दलदलीत पर्वतून प्रेमकांड शिकवली आणि याचे एकच कारण ती पोखर संस्कारांची गोष्ट. स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू आहे असं ती स्वतःला या घडते. आता मला असं आकलन झालंय या संस्कारांच्या भिंती स्वतः स्त्री शोधते आणि लागते. भावी स्त्रीविश्वावर वर्षानुवर्षे काहीतरी असं शोधणाऱ्या स्त्रिया त्यांची काहीतरी शोधत आहे. त्यांची शोधयात्रा कधी संपेल काही सांगता येत. त्यांनी बापाच्या धाकात चिंता आणि स्नेह शोध, आईच्या शांततेत तिची अतिरिक्त भीती शोधली, बहिणीच्या डोळ्यात स्वप्न शोधली, नवऱ्याने गुरगुरल्यावर त्यात प्रेम शोधलं, रडणाऱ्या लेकरात भूक शोधली, सासऱ्याच्या सेवेत कर्तव्य शोधलं आणि सासरीच्या डोळ्यात चितवण शोधली, नंदेच्या थट्टेत मैत्री शोधली, सात फेऱ्यात संपूर्ण जन्मभ्रमंत शोधला, सौभाग्य अलंकारात संपूर्ण शृंगार शोधला, समाज बंधनात स्त्री दाक्षिण्य शोधलं आणि त्यातच शोधलं अर्काचं बंदिस्त स्वप्न. तीव्र हिवाळ्यात स्वतःमध्ये एक अदम्य उन्हाळा शोधला. अग्निपरीक्षेत मामा त्यात अंतप्रेरणा शोधली. सुवर्णरेतीच्या कड्यात हिरवा गालीचा शोधला. गर्द सावलीत अस्तित्वाची जाणीव शोधली. अंधारात प्रकाशाचा प्रामाणिकपणा शोधला. नोकरीच्या संधीत संपूर्ण स्वातंत्र्य शोधलं. जगाच्या या अंकुशमाऱ्यात स्वतःमध्ये एक सशिक स्त्री शोधली. वाकड्या तिकड्या जंगलात साथ शोधला. भगवंताची आग शोधली. त्यामुळे ती पुरुषसत्ताक पद्धतीत एक कण बनली. स्वतःच्याच घरात स्वतःच्या बहीण बनली आणि असेच काहीतरी शोधणारी स्त्री बनली. जगात जन्म पण स्वतःसाठी एक घर शोधलं. तिचं हे राग फुलांना दोषाच्या पलीकडे जाऊन बघणं एकदा तिनं स्वतःसाठी सुरू केले ना तर समाजबंधनाच्या अमृत विषाला लाथाडून भावी स्त्री विश्व खऱ्या अर्थाने तेजोमय ठरेल आणि त्याला प्रकाश वाटला. म्हणूनच हे समस्त विश्व संजीवनीनं तुम्ही हरवलेले नाही तर अद्याप जन्मलेले नाही. घरासारखी स्त्री स्वतःसाठी घर शोधत आहे. हे विसरू नकोस की तूच तुझे घर आहे. सेंड दिस टू युअर घर.